कर्करोग होण्याची शक्यता कुणामध्ये वाढत असते, त्याची रिस्क कुणाला जास्त जाणवण्याची शक्यता असते, याबद्दल आज समजून घेणार आहोत. नंबर 1 सगळ्यात पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे फॅमिली हिस्ट्री. जर तुमच्या कुटुंबामध्ये, तुमच्या जवळच्या नातेवाईकांमध्ये कुणाला जर कर्करोगाचा त्रास झालेला असेल, तर अशा वेळेला हे इनहेरिटेड म्युटेशन्स कॅन्सरची रिस्क वाढवत असतात. नंबर 2 दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्मोकिंग, अल्कोहोल, टोबॅको आणि टोबॅको प्रोडक्ट्स म्हणजेच धूम्रपान करणं किंवा मद्यपान करणं किंवा तंबाखू आणि तंबाखूजन्य प्रोडक्ट्सचं सेवन करणं यासारख्या सवयी ज्या लोकांना असतात त्यांच्यामध्ये कॅन्सरची शक्यता वाढून असते. आणि नंबर 3 तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे खूप जास्त केमिकल्सच्या संपर्कात राहणारे लोक किंवा खूप जास्त धुराच्या संपर्कात राहणारे लोक, उन्हाशी दीर्घकाळापर्यंत सतत संपर्कात राहणारे लोक, तर यामुळे सुद्धा कर्करोग उद्भवण्याची शक्यता वाढलेली आपल्याला दिसून येते.